नमस्कार, द मिक्स बॅग या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण आहोत पापडी येथे स्थित साप्ताहिक बाजारामध्ये, ज्याला आठवडी बाजार असंही म्हणतात। लहानपणीच्या आठवणी तुमच्या याच्याशी जोडल्या असतील। आणि दुपारी 1 वाजता आला तर 4 वाजता आला तर तोच भाव। तर घासाघीस करण्यासाठी तुम्ही शुक्रवारच्या बाजारात नक्कीच येऊ शकता। हा कोंबड्याचा जोडा आहे, कसा दिला? तर कोंबडी झाकण्यासाठी याला हळंबा असं म्हणतो। लग्न विधीमध्ये तेल निथळण्यासाठी या टोपलीचा वापर केला जायचा। कासा हा याच्यासाठी वापरतो, दारू कामासाठी। म्हणजे वडिलांचे वडील त्यांचे वडील हो, तेव्हापासून हा धंदा आहे। धंदा आहे। मग ते सुरुवातीपासून त्या काळापासून तुम्ही आठवडी बाजारात यायचे का? शुक्रवारच्या साप्ताहिक बाजाराला एक वेगळा असा इतिहास आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊयाच। तर माझ्या मागे जो आहे तो आहे 1890 साली बांधलेला क्रॉस। 2025 मध्ये याला 135 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आणि या क्रॉसच्या समोर तुम्ही पाहू शकता दुतर्फा जुन्या घरांची रचना आणि त्याच्या पलीकडे बदलत जाणारी वसई तुम्हाला दिसेल। याच्या मागे कृपा फाउंडेशन आहे। याच्या उजव्या साईडला युनेस्को अवॉर्ड मिळालेलं कृपा माता कॅथेड्रल आहे। या परिसरामध्ये जो आठवडी बाजार भरला जायचा याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मला विशेष सांगायला आनंद होतो की 1930च्या आधीपासूनचा इतिहास असलेला हा आठवडी बाजार शुक्रवारचा बाजार म्हणून खूप प्रसिद्ध आहे। आणि स्थानिक शेतकऱ्यांनी आणि स्थानिक व्यावसायिकांनी हा आठवडी बाजार सुरू केला। त्यावेळेला शुक्रवारच्या बाजारामध्ये इथले मासेमारी करणारे बांधव आणि शेतकरी एकत्र येऊन आपला माल विकू लागले आणि हळूहळू याला प्रसिद्धी येऊ लागली। कालांतराने कुंभार काम करणारे व्यावसायिक, त्याच्यानंतर घरगुती व्यवसाय करणारे, कुक्कुटपालन करणारे आपले शेतकरी या बाजारात येऊन आपल्या कोंबड्या आणि इतर गोष्टी विकू लागले आणि मग याला हळूहळू मोठ्या बाजाराचं स्वरूप प्राप्त झालं। हा बाजार कोणत्याही सरकारी योजनेतून सुरू झालेला नाही, तरीही आजतागायत हा टिकून आहे। या बाजाराला 100हून अधिक वर्ष झाल्याचा इतिहास आपले जाणते किंवा वृद्ध असणारे इथले स्थानिक लोक सांगतात। तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। शुक्रवारच्या साप्ताहिक बाजारामधलं एक खास आकर्षण किंवा अगदी सुरुवातीपासूनचा जो व्यवसाय असतो त्यासाठी हा आठवडी बाजार खूप प्रसिद्ध आहे। त्यातलं एक व्यवसाय आहे कुंभारकाम। इथे तुम्हाला मातीची विविध मडकी दिसतील, माठ, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला याला कुंड्या म्हणतात। त्याच्यानंतर ही मोठी कुंडी आहे, कासा हा याच्यासाठी वापरतो, दारू कामासाठी। बरोबर, देशी दारूसाठी हा सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात असायचा। आता कासा एकच 2 दिसतात, एक छोटा आहे एक मोठा आहे। आणि त्याच्यानंतर या बाजूला तुम्हाला थोडीशी तवकट दिसतील। या तवकटातलं विविध खाद्यपदार्थाचे प्रकार तुम्हाला दिसतील। आणि मुजी, याला आमच्या वाडवळी भाषेमध्ये मुजी म्हणतात। आपल्यासोबत आहेत काका, जे कामण इथून येतात आणि मला वाटते आजच्या बाजारामध्ये फक्त त्यांचं आजचं कुंभार कामाचं साहित्य एकमेव ते आता विक्रीसाठी बसलेले दिसत आहेत। तर किती वर्षापासून हा साधारण तुम्ही व्यवसाय करता? हा आमचे आजोबा, म्हणजे वडिलांचे वडील त्यांचे वडील धंदा आहे। मग ते सुरुवातीपासून त्या काळापासून तुम्ही आठवडी बाजारात यायचे का? हो, पापडीला त्यापासून येतो। म्हणजे साधारण त्या बाजाराला किती वर्षाचा इतिहास असेल? हा मला वाटते माझी ही 4थी पिढी आहे तिपासून बाजार हा। 4थ्या पिढीपासून हे बाजारामध्ये विकायला येतात। आता तुम्ही जे विकायला आणलंय त्या साहित्यामध्ये भरपूर कमी होत चाललेलं आहे। म्हणजे अगोदरचं जे होतं, लोक वापरायचे मातीची भांडी किंवा इतर गोष्टी, तर तुम्हाला काय फरक जाणवतो? काय फरक? आता सध्याच्या परिस्थिती अशी आहे का आम्हाला माती भेटत नाही। माती नंतर लाकडं, त्याच्यामुळं थोडा बाजार आम्ही बनवायचं कमी केलेलं आहे। तर याला प्रतिसाद चांगला असेल? चांगलाच आहे। तर मातीची भांडी किंवा कुंड्या तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर नक्कीच या बाजाराला भेट द्या। आपल्यासोबत काका आहेत, तुम्ही त्यांना या जवळजवळ बाजाराच्या शेवटी पाहू शकता। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। बाजारामध्ये आपण जर मध्ये शिरलो तर तुम्हाला या कोपऱ्यामध्ये मला वाटते अनेक वर्षांपासून त्यांचा हा स्टॉल असतो।
सुरुवात करूया पारंपरिक सूपापासून. याला आमच्या वाडवळी भाषेमध्ये म्हणतात हुपडी. विविध प्रकारची सूप आहे, त्याचा वापर धान्य झटकण्यासाठी केला जायचा. मम्मी, माझ्यासोबत माझी आई आहे आणि हा एक विशिष्ट टोपलीचा प्रकार आहे. मराठीमध्ये भाकऱ्या किंवा रोट्या ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. याला काय शब्द आहे? टोपलं. त्याला आपण टोपलं म्हणतो. जर तुम्हाला वाडवळी भाषेतला शब्द किंवा तुमच्या भाषेतला शब्द माहिती असेल तर नक्की सांगा. याला खालती छान असा बेस बनवलेला आहे. त्याच्यानंतर टोपले आहेत. बाजार न्यायचा टोपली आहेत मोठी. बाजार नेण्यासाठी याला आपण लहान मोठी टोपली आहेत. लहान टोपली आहे आणि मागे मग तुम्हाला मोठ्या टोपल्यांचा एक ढीग पाहायला मिळतो. सोबतच आहेत अजून याच्यापेक्षा लहान टोपल्या. तर याची किंमत काय आहे साधारणतः? त्याची 50 आहे, त्याची 100 आहे. 50-100. आणि मग सगळ्यात मोठ्या टोपल्याची किंमत काय असेल? मोठ्याची 200-250 आहे. तर 200-250 पासून सुरुवात होते. 200-250-150 पर्यंत तुम्ही येऊ शकता आणि 50 रुपयापर्यंत टोपली तुम्हाला पाहायला मिळते. ते तूक वडे काढायला म्हणजे तेल निथळाला. हा, तर माझी आई सांगते की लग्न विधीमध्ये तेल निथळण्यासाठी या टोपलीचा वापर केला जायचा. जर आपल्या YouTube व्हिडिओज मध्ये तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये वडे काढले जायचे, भोकाचे वडे. आणि आता मला वाटतं आता उपवास काळ आहे, कुबऱ्या. मास बीस निथळाच होत्यात. हा, तर मास सुद्धा निथळलं जायचं. आता उपवास काळ आहे, परंतु जेव्हा लग्न सराई पुन्हा सुरू होईल तेव्हा या टोपलीची डिमांड अजून वाढेल. इथे तुम्ही पाहू शकता छानशी पिगी बँक आपण इंग्रजीमध्ये म्हणतो आणि मातीची मटकी आहेत. त्याच्यामध्ये पैसे टाका आणि मग पैसे पूर्ण भरल्यावर हे फोडून टाका. झाडू हलती. माझी आई सांगते की पहिल्यांदा जुन्या घराला हलत्या या. हा, तर लहानपणी घर शेणाने सारवलं जायचं आणि याच्यासाठी या हालतीचा वापर केला जायचा. आमच्या भाषेमध्ये, स्थानिक भाषेमध्ये याला हालती म्हणतो. आपण झाडू म्हणू शकतो. हे कशाचं बनलेलं आहे? खजुरीच्या झाडापासून. त्याच्यानंतर इथे तुम्ही खराटा बघू शकता. याला आमच्या भाषेत हालता म्हणतात. नारळाच्या झावळ्यांच्या काड्यापासून हा बनला जातो. याची काय किंमत असेल? 50 रुपये. आणि मग हा अजून फुलवण्यासाठी यांच्यामध्ये खुंटी ठोकली जाते. सोबतच चिनी मातीच्या बरण्या तुम्हाला दिसतील लोणचं भरतात भरण्यासाठी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला छान लहान लहान तवकट दिसतील पाणी आणायला. हा, तर आहे लग्नविधीतली मटकी. याच्यामध्ये पाणी आणण्यासाठी याचा वापर केला जातो. मला वाटते शनिवारी लग्नाच्या एक दिवस अगोदर नवरा किंवा नवरीला होणाऱ्या वधूवरांना याच्यामध्ये पाणी घालून अंघोळीसाठी पाणी आणण्यासाठी याचा वापर केला जातो. खूप छान डिझाईन केलेली आहे. तर कोंबडी झाकण्यासाठी याला हळंबा असं म्हणतो आणि त्याची काय किंमत आहे? 200 रुपये. तर 250 रुपयाची कोंबडी आणि तिच्यासाठी 200 रुपयाचं हळंबा तुम्ही इथून विकत घेऊ शकता. हा, आणि हा शेणाने सारवला जायचा जेणेकरून हा जास्त टिकला जाईल. आता हळंब्याचं प्रमाण शुक्रवारच्या बाजारामध्ये कमी आहे, तरीही लोक आवर्जून हळंबा घेण्यासाठी येतात. हे माझ्या हातात अजून एक भांड आहे. याचा काय उपयोग होतो? लग्नामध्ये घेते. लग्नामध्ये मग याच्यामध्ये काय भरलं जाते? लग्नाचं सामान ठेवते. लग्नाचं सामान ठेवलं जातं. ओके, खूप छान अशी याची बांधणी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे पुन्हा सूप आहेत, टोपलं आहेत. तर तुम्ही कुठून येता? डहाणूतून. आणि मग सकाळी किती वाजता प्रवास करता? आम्ही सकाळी 5ला येते आणि मग दिवसभर इकडे 9-8 वाजते. 9-8 वाजता. आणि मग निघता किती वाजता इथून? आता जशी गाडी भेटते ते प्रमाणे. दुपारी साधारणतः? दुपारी, संध्याकाळी. मग सगळं विकून होतं का? नाही, असं उठते पण उठते तर ठेवून जाते. आणि किती वर्षापासून तुम्ही इथे येता? आम्ही तर जास्ती वर्ष. पहिले माझी आई येत होती. आई यायची? आई वारली नंतर मी येते. थँक्यू. साईडला आपण आहोत आणि इथे तुम्हाला मिळतील कुंड्या. त्या साईडला हा रोड येतोय मध्ये आणि मग एक ही बाजू जाते मासळी मार्केटमध्ये, एक ही बाजू जाते मासळी मार्केटच्या बाजूला. आणि या लेनमध्ये तुम्हाला विविध कपड्यांची दुकानं दिसतील. तर आपण जाऊया मासळी मार्केटच्या लेनमध्ये. हो, इथे सुरुवात होते वेगवेगळ्या बागांपासून. त्याच्यानंतर झाडू,
हे आहेत हालथ्या आणि मग गावठी कोंबड्या किंवा पिलोट. तर पिलोटेंसाठी जर तुम्हाला यायचं असेल तर शुक्रवारची बाजार ही एक पर्वणी आहे. आई पारख करते. तर गावठी कोंबडी आणि कोसबाडी यातला फरक कसा ओळखायचा? फरक असते. कसा तुम्हीच सांगा. त्याला चाव नाही लागत. मग म्हणजे काकींच्या मते खाल्यावर फरक समजतो, त्याच्या आधी फरक समजत नाही. बरोबर. कापलेली असते. 650ची जोडी ते करतायत. हा ही गावठी आहे. कसं समजते? त्याच्या पायावरून कानावरून चोच आणि पाय. आणि असे हे बघायचं. काय बघायचं? पिस. ओके. ही कशी जोडी दिली? 600. ही 600 रुपये जोडी. ओके. पुढे जाऊया. अजून इथे तुम्हाला त्या साईडला आहेत. मी अजून आहे दुसऱ्या गावठी किंवा छान कोंबड्या विकणाऱ्या ताईंकडे. तुम्ही किती वर्षांपासून हा व्यवसाय करता? 20 वर्ष. 20 वर्ष. म्हणजे शुक्रवारच्या बाजारात तुम्ही 20 वर्षापासून येता? तर हा कोंबडा आहे. कोंबडा आहे. सगळ्यात मोठा हा कोंबड्याचा जोडा आहे. कसा दिला? 1000 रुपये जोडी. 1000 रुपये. आणि 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली तेव्हा काय जोडी विकायचा? 300 रुपये. 300 रुपये जोडी. आता 1000 रुपयापर्यंत भाव गेलेला आहे. त्याच्याकडे छान असे मजबूत कोंबड्या आहेत. कोंबड्या आहेत आणि पिलोटी आहेत. पिलोटीचं प्रमाण कमी आहे या वेळेला. ओके, छान. खूप धन्यवाद. आणि मग गावठी आणि कोसबाडी कोंबडीमध्ये फरक कसा तुम्ही सांगा? कोसबाडी कोंबडीची टोच तुटलेली असते. टोच तुटलेली असते. ओके. आणि गावठींची पूर्ण असते. आणि पायावरून सुद्धा फरक जाणवतो का? जाड पाय असतात. जाडे पाय असतात कोसबाडीचे. तोंड तुटलेले असते. ओके ओके. तुम्ही राहायला कुठे? उमेरमान. उमेरमान. ओके. उमेरमान मध्ये ते राहतात आणि दर शुक्रवारी तुम्हाला इथे भेटतील. तर तुम्ही घरी सुद्धा कोंबड्या विकता? तुमच्या घरी आलोय. थँक्यू. द्राक्ष आहेत, त्याच्यानंतर टरबूज आहेत. फळांची दुकाने तुम्हाला इथे दुतर्फा दिसतील. इथे सुद्धा काही कोंबड्या विकायला आहेत. चिंच आहे. जसं कोकणामध्ये कोकम विकलं जातं तसं वसईमध्ये किंवा या बाजूला तुम्हाला चिंचेचं प्रमाण आमटीमध्ये जास्त दिसेल. ही चिंच कशी विकता तुम्ही? एक आम्ही हुंडी म्हणतो, याला तुम्ही काय म्हणता? हुंडी ना. ते एक हुंडी कशी विकता काकी? 110 120. तर ही रेडी हुंडी आहे ज्याला मीठ लावून छानसं मळलेलं आहे आणि मग ते मुजीमध्ये रमवलं जातं. लसूण आहेत ऑफ. पुन्हा इथे चिंच विकायला ठेवलेली आहे. ती विदाऊट मीठ आहे. या साईडला तुम्हाला अजून फ्रूटची छानशी अशी गाड्या दिसतील. आणि मग पुन्हा प्लास्टिकचं दुकानं आणि निसर्गाच्या छायेमध्ये छान हा बाजार भरलेला आहे. बाजाराचं स्वरूप बदलत जातं. बाजारात विविध गोष्टी विकायला येतात. जसजसं एप्रिल मे महिना जवळ येईल त्याप्रमाणे इथे पांढऱ्या कांद्यांची रेलचेल तुम्हाला दिसेल. आगोटीच्या साहित्याची तयारी करणारी माणसं आणि वर्दळ दिसेल. मी लसूण खरेदी करतोय घरासाठी. आणि कसं घेतलाय लसूण मम्मी? 100 रुपये किलोला लसूण खरेदी केलेला आहे. 100 रुपये दादा. अजून काय घेतलं? 100 रुपये भरून येणार, निवडून नाही. आईची आवडती मोसंबी ती पहिलीच घेते आणि मग इतर बाजाराला सुरुवात करते. चला.
मंडळी, मी तुम्हाला एका चॉकलेटची ओळख करून देतो. नीट स्क्रीनवर बघा. लहानपणीच्या आठवणी तुमच्या याच्याशी जोडल्या असतील. सोबतच आहेत इमली ना, तर चिंचीची चॉकलेट्स. त्याच्यानंतर अजून एक हा एक प्रकार आहे. जरा पुढे या आहेत लिंबूच्या गोट्या किंवा याला आपण कॅन्डी म्हणू शकतो. आणि मग आवळे, सुके आवळे, जे अजूनही आपण विविध मार्केटमध्ये किंवा मग दुकानामध्ये पाहू शकतो. जिराच्या गोट्याचे विविध प्रकार आहेत. जिराच्या गोट्या आम्ही म्हणतो याला. हा एक मोठा प्रकार आहे. त्याच्यानंतर हे अद्रक, काय हे आल्याचा एक प्रकार आहे. नीट पाहून घ्या. त्याच्यानंतर पानाची चॉकलेट्स आहेत. आणि या ताई फ्रायडे मार्केटमध्ये हे विकतात. सोबत आहेत मसाल्याचे विविध प्रकार. खूप धन्यवाद. तर हर एक पॅकेट 10 रुपये का आहे. प्रत्येक पाकिट जे आहे, मला वाटतं चॉकलेटचा हा जो या साईडचा पोर्शन आहे ते 10 रुपयाचा आहे. आणि याचा काय भाव आहे? हे मी 10 रुपये. जिरा सुद्धा तुम्हाला 10 रुपये. त्याच्यानंतर इथे हे जे तस आहे ते सुद्धा 10 रुपये. मिरच्या सुद्धा 10 रुपये. तेजपत्ता सुद्धा 10 रुपये. आणि कोथमीर आहे ना मम्मी, कोथमीर सुद्धा 10 रुपये. काही घ्या 10 रुपये. आपण आहेत मासळी बाजाराच्या जवळ. आणि मग तुम्हाला सुक्या मासळ्यांचा इथे बाजार पाहायला मिळेल. ते आहेत सुके बोंबील, जरा जवळ आहे. त्याच्यानंतर निरल्या. हा कसा शेकडा दिला आजी? 1000 रुपये शेकडा. एक मिनिट, 1000 रुपये शेकडा. आणि किती वर्षापासून तुम्ही या बाजारात येता? बहु वर्ष झाली, पुष्कळ वर्ष झाली. पुष्कळ वर्ष झाली. किती तुमच्या भाषेमध्ये किती आगोट? आगोट कंजून माहिती. हा, मग त्याने अजून. ओके ओके. तर निरल्या आहेत. त्याच्यानंतर हे आहेत 1000 रुपये शेकडा. 1000 रुपयाला 100 सुके बोंबील. आणि मग हा या निरल्याचा काय भाव आहे? 300 रुपये शेकडा. 300 रुपये शेकडा या निरल्या. त्याच्यानंतर हा एक वेगळा केलेला भाग, हे 400 ला. याच्यामध्ये काय फरक आहे याच्यात आणि याच्यात? साईज नुसार चांगला आहे. ओके. त्याच्यानंतर हा जवळाचा प्रकार आहे बघा, 100 रुपये. 100 रुपये. आणि ही बारीक काय आहे? बारीक जवळा. हा मोठा जवळा. त्याच्यानंतर सुकलेली पापलेट. कसा नग आहे हा? द्यायचं. याला काठी म्हणतात. ओके. हा बागड्यासारखा दिसतो म्हणून मी थोडा फसलो. हा, काठी भिंगपाला. ओके. शिंगाळा. आणि याच्या साईडला तुम्हाला मांदेळी दिसतील. अजून आपण आहोत दुसऱ्या ताईंकडे. आणि ते सुद्धा भरलेले जवळ्याची टोपली विकतायत. या वाट्यावर विकता तुम्ही जवळा? 50 रुपये. ओके. आणि इथे तुम्हाला वाकटी दिसतील बरोबर या वाकट्यात. या कशा दिल्या वाकट्या? 200 ला. काय एक गठ्ठा? आणि एका गठ्ठ्यात किती असतात काय माहिती नाही, त्यामध्ये आम्ही अंदाज आहे. तर 200 रुपयाला एक गठ्ठा तुम्हाला इथे मिळेल. थोडी घासाघीस केली तर ताई कमी निश्चितच करून देतील. आणि मग बोंबलाचे विविध प्रकार आहेत. निरल्या आहेत, छोटे छोटे निरल्या आहेत. त्या साईडला बोंबील आहेत. आणि निरल्या कशा शेकडे देता तुम्ही ताई? 250-300. ओके. अजून तुम्हाला या बाजूला ताई बसलेल्या दिसतील. आणि इथे 4-5 आपल्या भगिनी आहेत. कलर बघा जवळ्यांचा. तिथे पुन्हा वाकट्या आहेत. ही आहेत सुकी मंडळी. लाल लाल टोमॅटो, ही गावठी टोमॅटो आहेत. आणि कैसे किलो देते हो आप? 20 रुपये किलो. 100 ला 3 किलो आवाज ऐकला असेल तर टरबुजाचा आहे. 100 रुपये 3 किलो. आणि पुन्हा एकदा सुक्या मच्छीचा वाटा तुम्हाला इथे दिसेल. विविध मच्छ्या आहेत, मांदेळ्यापासून जवळ्यापर्यंत. या सीझन मधलं खास कलिंगड जे गरमीला सुरुवात झालेली आहे. कैसे देते हो आप? किलो पर 30 रुपया किलो, नग पे 80 रुपये. 30 रुपये किलो. आणि एका नगाचे 80 रुपये. एक कितना किलो तक जाता है? 2.5 किलो, 2.25 किलो. 2.5 ते 3.25 किलो पर्यंत जाईल. ओके. म्हणजे असा आणि तसाही सेम भाव आहे.
घरगुती लोणची, त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे सुक्या मासळीचा बाजार. आणि मग ही जी लाईन आहे इथे संपते. या लेन मधून आल्यावर आपण थेट पोचतो तळ्या शेजारी असणाऱ्या मच्छी मार्केट जवळ. आणि त्यासाठी आपल्याला येथून वळसा घालून मच्छी मार्केटला जावं लागतं. नेवट्या काय वाटा दिला? 500 300 500. आणि याच्यामध्ये पण आहेत का नेवट्या खाली? तर इथे तुम्ही बरं पाहिलं तर नेवट्या तुम्हाला दिसतील. आणि जिवंत राहण्यासाठी ताईने जुगाड केलेला आहे. हा पाणी खारा आहे की गोड आहे? खारा पाणी. ओके, त्याचं काही कमी नाही का? आणि दुपारी 1 वाजता आला तर 4 वाजता आला तर तोच भाव. तर घासाघीस करण्यासाठी तुम्ही शुक्रवारच्या बाजारात नक्कीच येऊ शकता. आपले प्रसिद्ध बॉम्बे डक बोंबील. इथे तुम्हाला वाव दिसेल आणि शिंगाळे, ते वावीचे तुकडे. तर पापडीच्या मार्केटमध्ये प्रत्येक गोष्टींसाठी एक निश्चित असं स्थान आहे. मासळी मार्केट एका ठराविक जागेमध्ये आहे. सुक्या मासळीचं मार्केट आणि फळभाजी आणि फळं तुम्हाला एका वेगळ्या लेनमध्ये दिसतील. लसणासाठी मासळी मार्केटच्या समोरील एक वेगळी लेन आहे आणि त्याच लेनमध्ये तुम्हाला कपड्याची दुकानं दिसतील. तर त्याच्या पलीकडल्या गल्लीमध्ये तुम्हाला विविध वस्तू आणि इतर घरगुती साहित्य विक्रीसाठी मिळेल. इथं चालणं थोडं मुश्किल आहे. तर आपण तिथून पुढे येतोय आणि हा अजून मासळी मार्केट सुरू झालेलं नाहीये. कोलंबीचा वाटा कसा दिला? 500ला. 500ला हा एक. 300ला 2 वाटे. पूर्ण वाटा काकी 800ला देते. आणि मग हा जो भाग आहे हा मासळी मार्केटचा भाग आहे. तर मासळी मार्केटची विशेष खासियत अशी आहे की पाचू बंदर, किल्ला बंदर, त्याच्यानंतर मग खोचेवडे, रानगाव इथून या बाया सकाळी लवकर येतात आणि इथे आपली मासे विकायला बसतात. लगेच आपण याची टूर करूया. पापलेटचा वाटा कसा? कसा? 3000ला 4 पापलेट आहेत. सगळी म्हणजे 4. आणि इथे तुम्ही आहे मासे मार्केटचा मुख्य भाग. गोड्या पाण्याचे मासे आणि कालवा आहेत. कालव. हा वाटा कसा कालव्यांचा? 50 रुपये वाटा. आणि तुम्ही कुठून येता? रानगाव. आमची शेजारी. ओके. हे आहेत आहे आपला चायना मासा ना. ही सगळी तळ्याची मासळी आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला चिंबोऱ्या दिसतील, शिलोण दिसेल, कालवा आहेत पुन्हा. आणि इथे मग या छताखाली तुम्हाला मोठे मासे विक्रीसाठी दिसतील. ही बहुतेक तांब आहे. ऑलरेडी मासे बघून झालेले आहे. इथे तुम्हाला लसणाची दुकानं दिसतील आणि मग इथे आपल्या ताया भाजीपाला विकतात. त्याचा एक व्हिडिओ आपण आधी केलेला आहे. बनकळ्यापासून दुधीपासून सगळी भाज्या तुम्हाला इथे दिसतील. ही आहेत पांढरी वांगी. त्याचं बाफात बनवतात बरोबर. बाफात. आणि ही जांभळं. मग सुरू. आणि बीट सुद्धा. हे बीट कुठले? वसईचं का? वसईचं बीट.
आता स्थानिक विक्रेते तुम्हाला कमी दिसतात आणि त्या बाजारावर परप्रांतीयांचं विक्री जास्त तुम्हाला दिसेल, पण स्थानिक सुद्धा आपल्या बाया आणि काही काका तुम्हाला इथे विकताना दिसतील. त्या पलीकडे सुद्धा भाजी मार्केट आहेच. आपण आलेलो आहोत पापडीच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला. आता आपण प्रवेश केला आहे दुसऱ्या लेनमध्ये. इथे तुम्हाला चटयांपासून, आता मला वाटतं की आधी चटया कमी होत्या बरोबर, ते हातऱ्या अशा म्हणजे ते बांबूने विणलेल्या खजुराच्या पात्यापासून विणलेल्या चटया, ज्याला आम्ही आमच्या वाडवळी भाषेमध्ये म्हणायचो हातरी आता किंवा मांजऱ्या. आता तुम्हाला या प्लास्टिकच्या धाग्यापासून विणलेल्या चटया दिसतात. तर मी आता आहे गोवर्धन विद्यालयाच्या लेनमध्ये आणि इथे या सरळ तुम्ही गेलात की तुम्हाला विविध अजून कपड्यांची दुकानं, चटया आणि घरगुती वस्तू तुम्हाला दिसतील. तर सहज याचा धावता आढावा घेऊया. तरी काका बसलेत बोरीच्या झाडाखाली. तुम्ही पाहिलं तर दोन्ही दुतर्फा जे अगोदर लहानपणी आम्ही बघितलेलं होतं साडींचं प्रमाण होतं ते आता कमी झालेलं आहे किंवा जुन्या घरांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि टोलेजंग इमारती दोन्ही बाजूला आता उभ्या राहताना दिसत आहेत. ही एक सुंदर अशी चाळ आहे ज्याच्यावर नक्षीकाम आहे. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू थँक्यू. वसईचा डांगेवाला पाहिला असेल किंवा मग जुन्या घराचा होळीचा बाजार होता किंवा मग गोव्याचा. थँक्यू. काका आपले व्हिडिओ नेहमी पाहतात आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सुंदर असं नक्षीकाम असलेलं घर दिसतं आणि याच्या दोन्ही साईडला ते तुम्हाला बाजार दिसतो. तर आता सुरुवात आपण केलेली आहे ती इथून आणि या लेनमधून आपण मध्ये घुसलेलो होतो. सगळीकडे त्या टोलेजंग इमारती येत आहेत. त्या आहेत चिनी मातीच्या बशा, कप बशी, ज्याला आमच्या वाडवळी भाषेत आम्ही म्हणतो पिरीस. पिरीस तुम्ही पण पिरीस बोलतात हा. तर या चहाच्या कपामध्ये चहा पिण्याची जी मजा आहे ती वेगळी आहे. आता कॉफीचे मग वापरतो, पण लहानपणीचे शुक्रवारच्या बाजारातल्या कपातून पिलेला चहा किंवा बोळातून पिलेला चहा याची आठवण किंवा याची सैर वेगळी आहे. तर या शुक्रवारच्या बाजाराची सैर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.